महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे आदेश आहेत। तरीही पोलीस यंत्रणा ढिम्मच असल्याचे एक तरुणी अनुभवती आहे। या अन्यायाविरोधात ही तरुणी लढते आहे, पण पोलिसांच्या वरदहस्तामुळे आरोपी अजून मोकाटच आहे। 29 वर्षांची सुशिक्षित तरुणी सध्या लढा देते आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात। महाड तालुक्यात राहणाऱ्या या तरुणीवर नोव्हेंबर 2014 मध्ये नातेवाईकानंच कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला होता। या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही त्यानं तयार केली। त्यानंतर ती मुलगी शुद्धीवर आल्यावर तिला ती क्लिप दाखवून त्यानं पुन्हा शरीर संबंधासाठी ब्लॅकमेलिंग सुरू केलं। आपल्या बहिणी कुटुंबाची बदनामी होऊ नये यासाठी या ब्लॅकमेलिंगला बळीही पडली। अखेर हा प्रकार असह्य झाल्यावर तिने त्या विरोधात लढायचं ठरवलं। 18 फेब्रुवारी 2016 तिने महाड पोलीस ठाण्यात ह्या प्रकाराची तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी मात्र त्यानंतर काहीच कारवाई केली नाही। एवढंच नाही तर तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीकडून ह्या तरुणीला वारंवार धमकी मिळत आहे। हेलो, नब्बा बोल रही है? हाँ बोल रही हूँ। तेरे को क्या रे, मुझे चर्बी है क्या रे? तो मुझे समझ में नहीं आया। विनायक भाई की केस वापस लेने को तेरे को मैंने वार्निंग दिया था ना। तेरे को कितने बार बोला है इसमें से बाहर निकल, तेरी ऐसी हालत होगी ना सारी आत्महत्या करेगी। जानती है ना तू, सीधे से केस वापस ले। तेरा बाप भी अकेला रहता है ना गाँव में, कब गेम बजेगा ना तेरे बाप का पता नहीं चलेगा, तेरी बहनों का भी नहीं करने, समझी क्या? आरोपी इनायत हुजरूक हे महाडमधलं एक मोठं प्रस्थ। माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथे INT अकॅडमी नावानं त्याची इंग्लिश शाळाही आहे। त्याच्या विरोधात पुरावे असतानाही पोलीस त्याला पकडू शकले नाहीत। इनायतने अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली, पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला। पोलिसांनी त्याला फरार घोषित करून वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय। ऐसे ही बड़े बड़े लोग हाई कोर्ट में जाएंगे, सुप्रीम में जाएंगे, रिजेक्ट होगा, लेकिन पॉलिटिकल के बैक पावर होने की वजह से घूमते रहेंगे। 100% ये इधर ही किधर है, 100% इसका बिजनेस चल रहा है, 100% इसके पीछे कोई ना कोई है पॉलिटिकल प्रेशर, जिसकी वजह से ये अभी तक भागा हुआ है, पुलिस नहीं पकड़ रही है। याबाबत रायगड पोलिसांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता आरोपी पकडला गेला नसल्याची कबुली त्यांनी दिली, पण लवकरच आरोपी पकडला जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलंय। रायगडहून प्रफुल्ल पवारसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।